मित्रांनो आता आपण निघालोय विलाला जाण्यासाठी। आता सध्या ट्रॅव्हलिंग मध्ये घाई मध्ये आमचं थोडं मूड ऑफ झाला आणि लेट पण झाला, तर आपण पोचल्यावरती बोलू पुढचं। आता मी सध्या नाही बोलू शकत कारण गाडी चालवते। ओके चला आपण इकडे आलेलो आहेत। आता आपला जो प्लॅनिंग होता त्या विल्याला आपण आलेलो आहेत। एक टूर दे विलाची आपला या दाखवतो आपण। बेसिकली हा 4 BHK विला आहे। लोकेशन वरती मित्रांनो, तर आपल्याला याचे डिटेल मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्हाला सर्वांना। आणि खूप लक्झरियस आणि खूप छान असा विला आहे इकडे। थोडा रोडचा प्रॉब्लेम झाला ट्रॅव्हलिंगचा इथं जाताना, पण बेसिकली तुम्ही जर विला बघितला तर मन खुश झाल्याशिवाय तुमचं राहणार नाही। आता सध्या आम्ही चेक इनची प्रोसेस करतोय। आफ्टर दॅट तुम्हाला मी सर्व दाखवेन, सर्व इथले डिटेल्समध्ये देईन तुम्हाला। आणि नक्की तुम्ही विजिट करा, खूप छान विला आहे आणि खूप छान तुम्ही इकडे म्हणजे लाईफ एन्जॉय करू शकता तुम्ही। धन्यवाद। पुढची डिटेल आपण नंतर देऊया।
टण होऊन बोलूया टणाटण आज पुलटू होऊन जगूया सखामगा आज पुलटू होऊन जगूया सखामगा हे रमती आवे माड़ी रमती आवे मेलडी माड़ी आज रमती आवे मित्रांनो गुड इव्हनिंग. आपण आपली ट्रिप सक्सेस करून आलेलो आहे. अशा प्रकारे जसं तुम्हाला सांगितलं की आपण जे प्लॅन केला होता त्याच्यामध्ये आपण निघालो. थोडी घाई झाली त्याच्यामुळे मला बोलता आलं नाही, मध्ये व्लॉग बनवता आला नाही. थोडा म्हणजे ट्रॅव्हलिंगचा इश्यू झाला त्याच्यामुळे. तर हा विला लोकेशन आहे पालघरमध्ये. पालघरमध्ये जवळपास विरारपासून बघितलं मनोरच्या आतमध्ये गेल्यावरती म्हणजे 60 ते 65 किलोमीटर डिस्टन्स आहे विरारपासून तुम्हाला. आणि थोडा रस्ता कच्चा असल्यामुळे थोडा ट्रॅव्हलिंगचा इश्यू आहे. जवळपास इकडे वाहनं नाही आहेत. तर तुम्ही स्वतःची 2 व्हीलर किंवा स्वतःची 4 व्हीलर कॅरी करत असाल सोबत तर खूप छान आहे. असं फक्त ट्रॅव्हलिंगचा इश्यू सोडला तर बाकी तिकडे असं काय प्रॉब्लेमॅटिक आहे नाही. 15 जणांची कॅपॅसिटी आहे ते विलामध्ये. आणि स्विमिंग पूल पण खूप डीप आहे, म्हणजे अडचण असं तुम्हाला जाणवणार नाही. त्याच्यामध्ये 4 बेडरूम्स आहेत त्याच्यामध्ये. आणि लिव्हिंग आणि किचन सुद्धा खूप छान आहे. लिव्हिंग आणि किचनमध्ये एक नेगेटिव्ह पॉईंट असं बघितलं तर फक्त कॅमेरा आहेत वरती, अदरवाईज असं काय प्रॉब्लेम नाही. कॅमेरा याच्यासाठी कारण ते जो विला आहे तो आपल्याला बिझनेससाठी नाही यूज करायचा आहे. ओनरच्या म्हणण्यानुसार त्यांचा फक्त मेंटेनन्स काढायचं आहे, त्यासाठी त्यांनी फक्त रेंट आउट करतायत प्रॉपर्टी. आणि फक्त वीकेंडसाठीच भेटणार तुम्हाला, अदरवाईज वर्किंग डेला नाही भेटणार. सॅटर्डे संडे मोस्ट ऑफ तुम्हाला ह्या विलाचे रिव्ह्यूज ऑनलाईन नाही दिसणार जास्त यूट्यूबवरती वगैरे, कारण ती नवीनच प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे असं. तर मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर बुकिंगचा म्हणजे तिकडचा केअरटेकरचा नंबर वगैरे शेअर करेन डिस्क्रिप्शन्समध्ये, म्हणजे तुम्ही तिकडून डायरेक्ट इकडून बुकिंग करू शकता. ठीक आहे. दुसरा पॉईंट असं आहे तिकडे मार्केट जवळ आहे. खाण्यासाठी आपल्याला SK रेस्टॉरंट आहे, म्हणजे जे मँगो विलेज आहे ते मँगो विलेजमध्ये बरेच असे बंगलोज फार्म हाऊस आहेत, म्हणजे जुने प्रॉपर्टीज पण आहेत. पण ओव्हरऑल आपल्याला चांगली प्रॉपर्टी भेटली त्याच्यामध्ये. आणि त्याच्या बाहेरच मँगो विलेजच्या बाहेरच आपल्याला SK रेस्टॉरंट समथिंग आहे. तर तिकडचा नंबर शेअर करून ते लोक फूड डिलिव्हरी तुमच्या बंगलोपर्यंत देतील तुम्हाला. ठीक आहे. तर ह्याची कॉस्ट ओव्हरऑल आम्हाला आली की 1 नाईटसाठी 8 पर्सनसाठी आम्ही बुकिंग केला होता. सॅटर्डे 1 वाजता आमचं चेक इन होतं आणि नेक्स्ट डेला 11 वाजता चेकआउट होता. तर आम्हाला 18,000च्या आसपास कॉस्ट आली, 18,000पर्यंत. त्याच्यानंतर पुढे त्यांचं 3,000चं सिक्युरिटी डिपॉझिट असणार चेक इनच्या टायमाला, ते तुम्हाला रिफंड होतं, त्याच्यामधून काही कट होणार नाही. म्हणजे ते ऑब्व्हियसली सिक्युरिटी डिपॉझिट काय एक्सपेन्सिव्ह सामानाचं आपण नुकसान केलं तर ते कट करतील, अदरवाईज असं काय प्रॉब्लेम वाटला नाही आम्हाला. गेम्स वगैरे पण चांगले आहेत, वरती गेम्स वगैरे खेळायचा एक पार्ट आहे. म्हणजे त्यांच्याकडे बॅडमिंटन अवेलेबल आहे आणि बॅट बॉल अवेलेबल आहे. तिकडे वरती कॅरम आहे, तिथे एक म्युझिकचं सिस्टम आहे, ते तुम्ही हे करू शकता. तुम्हाला ब्लूटूथ साऊंड भेटतो. ब्लूटूथ साऊंड तुम्हाला संध्याकाळी 6 नंतरला बाहेर म्हणजे आउटसाईड पूल साईडला अलाउड नाही आहे. आणि 8-8:30 पर्यंत पूल आहे अवेलेबल. म्हणजे ते लोक चेकआउटची वगैरे काही करत नाही. म्हणजे आम्हाला ऑलमोस्ट आम्ही 2 वाजता चेक इन केलं होतं, लेट झाला होता आम्हाला त्याच्यासाठी. पण नेक्स्ट डेला आम्हाला 1 वाजता चेकआउट दिला, जे 11चा चेकआउट होतं. तर आम्ही 1:30 त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांनी दिला तेव्हा आम्हाला. आणि फूडसाठी वगैरे डिलिव्हरी त्या केअरटेकरनेच आणून दिली, खूप चांगलं कॉपरेट केला.
त्यांनी आम्हाला म्हणजे काही डिस्टर्बन्स असं वाटलं नाही तिकडे. खूप छान म्हणजे प्रॉपर्टी आहे. तुम्ही एकदा व्हिजिट करा नक्की फॅमिलीसोबत. आणि बुकिंगसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकतो त्यांचा, तुम्ही बुकिंग करू शकता त्यांच्या रेफरन्सने. आणि बस तुम्हाला जर आवडला असेल हा व्लॉग तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. याच्या पुढचे जे माझे विजिट्स असणार म्हणजे जिथे जिथे आम्ही ज्या ज्या लोकेशनवरती जाणार तुम्हाला जे जेन्युइन रिव्ह्यू असणार ते देणार आम्ही. याच्यासाठी धन्यवाद.